नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलंय। मनोज जरांगे यांनी अखेर 5 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडलंय। मराठा आरक्षण विषय मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह समितीच्या इतर सदस्यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत। यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भात सरकारने दिलेला GR स्वीकारला आहे। यावेळी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली। यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलंय। मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेले उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते। मनोज जरांगे पाटील यावेळी प्रचंड भावुक झालेले दिसले। तसंच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं त्यावेळी आझाद मैदानातील वातावरण अत्यंत जल्लोषाचं पाहायला मिळालं। तसंच उपोषण सोडताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं। मराठा आंदोलकांच्या मान्य झालेल्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत। हैदराबाद गॅझेट लागू करणार, म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅझेटियरनुसार असलेल्या नोंदीच्या आधारे अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी होती। त्यानुसार मराठा जात असलेल्या व्यक्तीच्या गावातील कुळातील व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असं GR मध्ये म्हटलंय। सातारा आणि औंध गॅझेटियर बाबत जलद गतीने निर्णय घेतला जाणार। सातारा आणि पुणे औंध गॅझेटियरनुसार असलेल्या नोंदीच्या आधारे पश्चिम महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याची जरांगे पाटील यांची मागणी होती। त्यावर सातारा आणि औंध गॅझेटियर बाबत कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असं आश्वासन सरकारने दिलंय। मराठा आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेणार। महाराष्ट्रामध्ये विविध आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्याची देखील आंदोलकांची मागणी होती। त्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेऊ असं सरकारने म्हटलंय। आंदोलनात सहभागावेळी मृत झालेल्या आंदोलनाच्या वारसांना नोकरी देणार। मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर मदत आणि नोकरी देण्याची मागणी आंदोलकांनी केली होती। त्यावर संबंधित कुटुंबियाच्या वारसांना 15 कोटी मदत यापूर्वीच दिली असून उर्वरित कुटुंबियांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर देण्यात येईल। तसेच त्यांच्या वारसांना नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देण्यात येईल असं आश्वासन सरकारने दिलंय। 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीशी संलग्न करणार। 58 लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीमध्ये करून घ्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी मीटिंग घेऊन जे दाखले आहेत ते अर्ज तपासून त्यावर तत्काळ अंमलबजावणी करावी असे आदेश देण्यात येतील असे आश्वासन सरकारने दिले। मराठा हे कुणबी आहेत असा GR 2 महिन्यात काढणार। मराठा हेच कुणबी आहेत असा GR काढा अशी जरांगे पाटील यांची मागणी होती। मात्र ही प्रक्रिया किचकट असून त्यासाठी 2 महिन्याचा वेळ सरकारने मागितला असून त्यानंतर सर्व कायदेशीर बाबी तपासून मराठा हे कुणबी आहेत असा GR काढू असे सरकारने म्हटलंय। दरम्यान मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात काल दुपारी मुंबई हायकोर्टाने कठोर भूमिका घेत मराठा आंदोलकांना तातडीने आझाद मैदान रिकामी करण्याचे आदेश दिले होते। ही आंदोलनाची पद्धत नाही। विना परवानगी इथं कुणालाही आंदोलन करता येणार नाही। कोर्टाला घेराव घालणं, न्यायमूर्तींना कोर्टात येण्यापासून रोखणं हे कुठल्या प्रकारचं आंदोलन आहे असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला होता। तसंच हायकोर्टाचं दुपारच्या सत्रातील कामकाज सुरू होण्यापूर्वी हे आंदोलन संपवा, दुपारी 3 नंतर आझाद मैदानात कुणालाही थांबण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं। दुपारच्या सुनावणीत जरांगेंच्या वतीने त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी कोर्टाला कळवलं की आंदोलकांनी परिसरातील सर्व गाड्या हटवण्यास सुरुवात केली। तसंच याबाबत सरकारशी सकारात्मक बोलणी झाली असून यावर संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल अशी आशा आहे। त्यावर सहमती दर्शवत आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतोय, तुम्हीही कायद्याचा आदर करा असं स्पष्ट करत हायकोर्टाने मराठा आंदोलकांना बुधवारपर्यंत आझाद मैदान रिकाम करून मनोज जरांगेंना मुंबईतून माघारी फिरण्याचे निर्देश दिले होते। हायकोर्टाच्या या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना उद्देशून लाऊडस्पीकरवर सूचना देण्यास सुरुवात केली। मात्र तोपर्यंत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची समजूत काढत त्यांचं समाधान होईल असा अध्यादेश त्यांच्या हाती दिला। त्यानंतर मनोज जरांगेंनी हे आंदोलन यशस्वी झाल्याचं जाहीर करत आपलं आंदोलन संपल्याचं जाहीर केलं। त्यानंतर तिथे उपस्थित मराठा आंदोलकांनी गुलाल उधळत विजय जल्लोष साजरा केला।
गेल्या 5 दिवसांचं मोठ्या प्रमाणात या परिसरात हजारो मराठा आंदोलकांनी हळूहळू मैदान सोडण्यास सुरुवात केली। आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासूनच तयारी होती, पण त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती सरसकटची। त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या। हायकोर्टाची व सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणे शक्य नव्हतं आणि विशेषतः वस्तुस्थिती लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली। मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे पाटील यांच्या टीमला लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं, तर ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचा असतो आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पाठीवर टिकणार नाही आणि जरांगे यांनी देखील भूमिका समजून घेतली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ओबीसी समाजात भीती होती की जर सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही ते आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील, तर अशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही। ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता, अशा मराठा समाजाच्या लोकांना याचा फायदा मिळणार आहे। मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आहे। एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो, कोर्टातही टिकेल आणि लोकांना फायदा होईल आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे, त्यांनी उत्तम काम केलंय, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपसमितीचे अभिनंदन केलंय।